मी EIFTच्या 3 दिवसाच्या प्रोग्राममध्ये एनरोल्ड आहे आता. खूप चांगला रिस्पॉन्स आहे. सगळं प्रॅक्टिकली नॉलेज आहे. थिअरी बेस काही जास्त शिकवत नाही आहे. मी यांच्या पुणेच्या ब्रांचला व्हिजिट दिलेली आहे 2 महिन्यापूर्वी. तेव्हापासून मला करायचं होतं, पण मला थोडे इश्यूज असल्यामुळे मला करता आलं नाही. पण आता कोल्हापूरमध्ये असल्यामुळे मी जॉईंट आहे आणि मी खूप खुश आहे यांच्या सुविधा आणि सगळ्या फॅसिलिटीजमधनं. सो तुम्ही सुद्धा एनरोल करा. चांगला एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला बिझनेससाठी चांगली ऑपॉर्च्युनिटीज आहे. मी सरांचं फेसबुकवरती बघितलेलं आहे ॲडव्हर्टाईज आणि आल्यानंतर मी इतकी सॅटिस्फाईड आहे ना, इतकी छान सांगतात आणि क्लिअरली सांगतात. मॅडम तर एक नंबर आहे. जोपर्यंत आपला स्ट्रक्चर क्लिअर होत नाही, क्लिअर कळत नाही, तो पण मॅडम परत विचारतात, एक्सप्लेन करतात. आणि मी पूर्वी पण एकाचं केलेलं, पण ह्या मॅडमांच्याकडून मला खूप साऱ्या गोष्टी होत्या त्या क्लिअर झाल्या आणि एक्झॅक्टली त्या डीपमध्ये खूप सांगतात. त्याच्यामुळे मी खूप सॅटिस्फाईड आहे, हॅप्पी आहे आणि ह्यांच्यावर मी माझं वर्क करायला खूप हॅप्पी आहे. हे करणार हे मला जरा कॉन्फिडन्स आला आहे. वेबिनार फेसबुकवरून बघितला तर सरांचं बोलणं आणि सरांची पुढे शिकमेंट करून देणं 45 दिवसाचं, त्याच्यामुळे मला वाटलं की सरांच्याकडे आपण कनेक्ट झालं पाहिजे. आणि इथे जे मी 3 दिवसाच्या वेबिनारला आलेले आहे, तर इथे ज्या मॅडम आहेत, कृतिका मॅडम खूप छान शिकवत आहेत आणि इतके डिटेल्समध्ये शिकवत आहेत की आपण इनकेस कधी विचारच केला नव्हता अशा डिटेल्समध्ये पूर्ण शिकवत आहेत मॅडम. आणि आपलं जोपर्यंत क्लिअर गोष्टी काही माइंडमधनं होत नाहीत तोपर्यंत मॅडम पुढे जात नाहीत. म्हणजे इन केस की एकच प्रश्न 3-4 जणांनी जरी विचारला तरी सुद्धा त्या मॅडम शांतपणे आणि एकदम क्लिअर कट व्यवस्थित पूर्ण जोपर्यंत आपला प्रश्न होणार नाही, सुटणार नाही, डोक्यातलं उत्तर जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत मॅडम पुढे जात नाहीत. एक नंबर मॅडम आहेत. आणि कारण म्हणजे सरांचं म्हटलं तर मला ते 45 दिवसांचं शिपमेंट करणार म्हटलेत ना, त्याच्यामुळे आपण 2 वर्ष बघतो, 2.5 वर्ष, 3 वर्ष यामध्ये माणसं असतात, पण 1.5 महिन्यामध्ये आपण कसं इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि प्रॅक्टिकली करतो ह्याच्याबद्दल ना मला ते सरांचं जास्त कनेक्टिव्हिटी वाटली, म्हणून मी इथे आलेले आहे. बघू मी फर्स्ट शिपमेंट कधी करते त्याचा पण मी रिव्ह्यू देईन तुम्हाला.